नमस्कार, मी रणजित बंडू कांबळे, मुक्काम पोस्ट शिपोशी, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी, आता स्थायिक मुंबई. मला गावाची व्यथा मांडायची आहे. माझ्या मुलांनो कसे आहात? मी तुमचा गाव बोलते. तुम्ही युगानयुगे माझ्या अंगाखांद्यावर खेळलात, लहानाचे मोठे होऊन विद्वान झालात. मला माहिती आहे प्रत्येकाला प्रगती हवे, पण ती अशी नाही. त्यावेळेला वाड्या गावं सगळी गजबजलेली होती. शाळांचे पट तर विचारलंच नको. त्यावेळेला एस टीने आणि बैलगाडी लोक प्रवास करत होते. आता एस टी पण लुप्त झाल्यात आणि वर्ग पण लुप्त व्हायची वेळ आली. आणि बैलगाडीचा सांगाडा आता केव्हाच सरपणात जाळून टाकलाय. गावात तुमची मोठमोठी घरं आहेत, बंगले आहेत, पण त्यांना तेवढीच मोठी टाळी पण आहेत. गावात एखादी दुःखद घटना घडली तर 4 खांदेकरी शोधावे लागतात. त्यावेळेला एक दुसऱ्या वाड्यांना जोडण्यासाठी पायवाटा होत्या, त्यांना आता काटेरी स्वरूप झालंय. त्यावेळेला माझ्यावर नांगर फिरायचे, पण आता मोठमोठ्या JCB, फोकलान मशीन माझ्या छाताड्यावर बसून मोठमोठे सुरुंग लावतायत, मोठमोठ्या फॅक्टरी उभ्या करतायत. माझा कवडी मोलमध्ये सौदा होतोय, परकीय लोक मला कवडी मोलात विकत घेत आहेत. माझ्या मुलांनो, आजचे मालक उद्याचे नोकर व्हायला वेळ लागणार नाही. उद्या तुमच्या मुलांना सहलीसाठी कोकणात यावं लागेल. माझ्या पाखरांनो, तुमच्या पंखात एकीचे बळ एकटवा आणि तुमची घरटी उद्ध्वस्त होण्यासाठी जे सगळे तयार झालेत त्याच्यासाठी वाचवा, अन्यथा माझाही काही वर्षाने नाईलाज असेल. ही अर्थात मोजकीच घरे, मोजकीच दारे, हरवले गाव जुने, वाटे आता सोने सोने, वाटे आता सोने सोने.